मला फोन आला. मी विचारलं काय? सहजच केला होता, समोरून उत्तर आलं. त्यामागे अनेक प्रश्न होते बरं. किती साधा शब्द, सहजच. हल्लीच्या काळात कोणीही कोणाशी बोलताना सहज मुळीचंच नसतं. बोलणं, भेटणं, बघणं हे सुद्धा आता सहज राहिलेलं नाही आहे. काहीतरी हेतू असतो त्यामागे, चांगला किंवा वाईट. सहजच, या सहजचने पूर्ण आयुष्यच व्यापलं आहे माणसाचं. मग तिथे नाती असो किंवा कोणाचं आपल्या आयुष्यात येणं जाणं असो. सहजच नंतर जेव्हा प्रवास सुरू होतो भावनांचा, तो कधी खूप भारी असतो किंवा अतिशय त्रासदायक. चेष्टा मस्करीमध्ये सहजच कोणाला काही बोललं जातं. समोरची व्यक्ती मनात खूप दुखावली जाते, कायमची. चेष्टा करणाऱ्यालाही ते नंतर कळतं. वेळ निघून गेलेली असते. आपण असं बोलायला नको होतं हे मनात येत असेलही कदाचित. सहजच ही सहजता समस्या बनते मग नात्यातली. परंतु कधी हे सहज नेहमीच वाईटही नसतं. बघा बरं, सहजच छोट्या प्रवासात एखादी व्यक्ती आपल्या शेजारी प्रवास करते, गप्पाही होतात. अगदी सहजच एका क्षणी एखाद्या शब्दाने ती आपल्याला जीवनाचं तत्त्वज्ञान सांगून जाते. प्रवासाची थांबे मागे पुढे होतात, पण संवादातील काही शब्द मनात घर करून राहतात. हे जे सहजचं बोलणं असतं ना, ते असं सुंदरच असायला हवं. खड्यासारखे शब्द, नजरेतले गढूळ भाव येऊच नयेत सहजतेत. अगदी निर्झराच्या पाण्याप्रमाणे थोडंसं पण जिवंतपणा, निर्मळता असावी नजरेत म्हणा किंवा शब्दांमध्ये. आताशा हा जो सहजच शब्द आहे ना, तो गुलाम होत चालला आहे. आजच्या जगण्यात सहजच नंतरचे जे बोलणे ते अनेकदा स्वार्थी वाटले, अनेक अर्थाने द्वेष, मत्सर, बंधनात अडकले. म्हणूनच आज कोणाशी बोलताना सहजच काही नसतं बरं का. सहजच मनात नाना शंकाही येतात. त्यात मीही वेगळी नसेल कदाचित. हा शब्द प्रपंच सहजच नसेलही माझा. हे अगदी मनापासून बोलत आहे एवढं मात्र खरं.